आपल्याशी आयुर्वेद रसशाळेच्या पुढील वर्षातील योजनांविषयी अतिशय थोडक्यात बोलू इच्छितो. आयुर्वेद रसशाळेने आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मूलभूत विचार करून आजपर्यंत औषधं बनवली. कुठल्याही प्रकारचे क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि समाजालाही उपयुक्त अशी औषधी, आयुर्वेदीय औषधी विशेषतः उपलब्ध करून दिली. 90 वर्षाच्या प्रवासानंतर आता असं वाटतं की आपण थोडंसं अधिक विस्तृत व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आता शेजारच्या राज्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि गुजरात यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणचे काही वितरक नेमतो आहोत. काही जणांची नियुक्ती झाली आहे. रसशाळेच्या औषधांचा प्रसार करण्यासाठी म्हणून रिप्रेझेंटेटिव्हची नेमणूक झालेली आहे आणि पुढच्या वर्षात आम्ही रसशाळेची इतर राज्यातही वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. हे झालं व्यावसायिक दृष्टिकोनातून. नुसता व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे आणि नफा कमवणे हे रसशाळा किंवा राष्ट्रीय शिक्षण मंडळाचं ध्येय कधीच नव्हतं. आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध प्रचार आणि प्रसार हे आमचं मुख्य ध्येय आहे. त्यामुळे या पुढील काळामध्ये आयुर्वेद रसशाळेच्या औषधांना शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्या जे काही आवश्यक असतील ते प्रयत्न, उदाहरणार्थ क्लिनिकल ट्रायल किंवा लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन हे करण्याकडे आम्ही जास्ती जोर देणार आहोत. गेल्या काही वर्षात आम्ही प्रशमची मल्टीसेंट्री क्लिनिकल ट्रायल केली, त्याची सूक्ष्म त्रिफळाची आणि आणखीन 2 औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत. यथावकाश त्यांचे रिझल्ट उपलब्ध होतील आणि ते शास्त्रीय पद्धतीने इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध करण्याकडे आमचे प्रयत्न राहतील. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधं ही आरोग्याच्या दृष्टीने सेफ आहेत हे दर्शवण्यासाठी जे आवश्यक असतील ती सर्व लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करत आहोत. आम्हाला सांगायला आनंद होतो की शतावरी कल्पामध्ये शतावरेक्स हे जे मूळ औषध आहे त्याचा अंश आयुर्वेद रसशाळेच्या शतावरी कल्पामध्ये मॅक्झिमम सापडलेला आहे. अशा पद्धतीने रसशाळेच्या औषधांची उपयुक्तता आणि त्याचबरोबर शास्त्रीय शुद्धता हे सिद्ध करण्याकडे आणि त्याच्या जोडीने शास्त्रीय प्रयोग करण्याकडे आमचा कल राहील. धन्यवाद.